नमस्कार. आपण पाहत आहात आर्य न्यूज, बातम्या, विश्लेषण आणि बरंच काही. आजच्या या विशेष पत्रकार परिषदेत पुणे अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी NBCS, फायर NOC, रिअल टाइम फायर मॉनिटरिंग, हाय राईज इमारतींची अग्निसुरक्षा आणि अग्निशमन विभागाच्या तयारीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ खोंपर्यंत नक्की पहा. आपण पाहत आहात आर्य न्यूज, बातम्या, विश्लेषण आणि बरंच काही. महाराष्ट्रातील विद्यमान लाखो इमारतींना नवीन अग्निसुरक्षा निकष पूर्ण करण्यासाठी किती मुदत होणार आहे, म्हणजे किती मुदत दिली जाईल आणि त्यांचे नियमांचे पालन जर नाही केले तर कुठल्या प्रकारची कठोर कारवाई होईल हे जरा सांगू शकाल? सर, पहिल्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की NBCS जे आता आलेलं आहे, नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन स्टँडर्ड्स. पूर्वी काय आपल्याकडे NBC होतं, नॅशनल बिल्डिंग कोड होतं. कोड म्हटलं की थोडंसं स्ट्रिक्टनेस वाढला. स्टँडर्ड्समध्ये कसं होतं की स्टँडर्ड्स आहेत हे तुम्ही करा किंवा करू नका, हे निकष दिलेले आहेत. स्ट्रिक्टनेसचा विचार केला तर NBC कोड पूर्वी स्ट्रिक्ट जास्त होतं. आता ते लोकांना आपल्याकडे ईज ऑफ डुईंग बिझनेस करावं, लोकांना जास्त जास्त सुसूत्रता यावी म्हणून त्याच्यात थोडंसं कोड न करता ते स्टँडर्ड केलं आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 असा आहे की नॅशनल बिल्डिंग कोडमध्ये बऱ्याचशा काही त्रुटी किंवा काही अनॲन्सर्ड क्वेश्चन्स होते की उत्तरं सापडत नव्हती. आता कसं केलेलं आहे की हे सगळं करताना दोन्हीकडे एकतर युटिलिटीच्या बाबतीमध्ये सुसूत्रता यायला पाहिजे, वापर चांगला झाला पाहिजे आणि लोकांना त्याच्यामधून अडचण निर्माण झाली नाही पाहिजे. कारण आपल्याकडे आता UDC पर्यंत हाईट वाढल्यात. आता NBCSमध्ये पूर्वी NBCमध्ये काय होतं की हॉस्पिटलच्या हाईटला रिस्ट्रिक्शन्स होत्या, शाळेच्या हाईटला रिस्ट्रिक्शन्स होत्या, रोड विड्थचं रिस्ट्रिक्शन्स होते. ह्या रिस्ट्रिक्शन सगळ्या शासनाने काढून टाकल्यात. हे सगळं काढताना काय शासनाने सांगितलं की तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट सर्व्हिस द्या, बेस्ट ऑफ द बेस्ट इक्विपमेंट्स द्या आणि ते करा, परंतु डेव्हलपमेंट थांबवू नका. म्हणून हा जो NBCS आता आलेला आहे, हा NBCSला आता आपल्या राज्य शासनाची मान्यता मिळेल. कारण NBCS हे मार्गदर्शक तत्त्व आहे, ही कंपल्सरी नाही आहे. पण ह्या मार्गदर्शक तत्त्वांना शासन जेव्हा मान्यता देईल आणि शासन याला विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये त्याला मान्यता देऊन ते ॲक्टमध्ये सांगेल की तुम्ही इम्प्लिमेंट करा, तेव्हापासून त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू होईल. तोपर्यंत आपलं NBC 16चं जे इम्प्लिमेंटेशन आज चालू आहे ते कंटिन्यू चालू आहे. राज्यात अशा किती उंच इमारती, मॉल्स, रुग्णालय आणि व्यवसाय संकुलं आजही अग्निसुरक्षा नियमांचे पूर्णपणे पालन करत नाही असे दिसून येते? नागरिकांच्या कंप्लेंट्स आहेत. तर अशा लोकांची लिस्ट तुम्ही जाहीर करू शकता का किंवा त्यांच्यावर ॲक्शन घेतली असं लोकांना सांगू शकता का? नाही, असं आहे की राज्याबद्दल तर मला नाही जास्त सांगता येणार, पण मी पुणे शहर आणि PMRDबद्दल नक्की सांगू शकतो की आपण गेल्या काही वर्षापासून हा एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न असा ठेवला होता की मी ज्या शहरात राहतो आहे ते शहर सेफ असायला हवं. आणि ते शहर जर सेफ राहणार असेल तर शहर सेफ राहण्यासाठी काय, बिल्डरनी सिस्टीम दिली किंवा एखाद्या हॉस्पिटलनी हॉटेल सिस्टीम दिली, ती सिस्टीम मेंटेन आहे किंवा नाही हे मेंटेन करण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर त्या संबंधित पुनर्वास ऑक्युपायरची आहे. रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये ही सगळी जबाबदारी मेजॉरिटी वेळेस त्या ज्या सोसायटी त्या सोसायटीवरती येते. आपण एवढं करतो की दर वर्षाला ज्या वेळेस त्याचं रिन्युअल येतात, जर त्यांना मॅन्डेटरी रिन्युअल्स करावे लागतात. फायर डिपार्टमेंटकडनं रिन्युअल होत नाही, पण त्यांना बाकीचे एक्साईजकडनं अप्रुव्हल्स लागतात किंवा हॉस्पिटलमध्ये त्यांना NAVAकडनं अप्रुव्हल लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते अप्रुव्हल आपल्याकडे येतं तेव्हा आपण काय करतो की जोपर्यंत त्याची सिस्टीम ओके नाही तोपर्यंत आपण त्याला अप्रुव्हल्स देत नाही, म्हणजे आपण त्याचं रिन्युअलच देत नाही. हे रिन्युअल न दिल्यामुळे त्याचा सगळं बिझनेस थांबतो. त्याच्यामध्ये त्याच्याकडे पर्याय नाही, त्यामुळे ती सिस्टीम चालू करून ठेवणं. त्याच्यामुळे जर तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा PMRDच्या याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की गेल्या 3-4 वर्षात जर तुम्ही पूर्ण डेटाबेस बघितलं तर हायराईज बिल्डिंगमधल्या आगी, मॉलमधल्या आगी किंवा हॉस्पिटलमधल्या आगी ह्या अतिशय नगण्य आहेत. ज्या तुम्ही बाहेरच्या राज्यांमधले बघितल्यात किंवा मोठ्या शहरांमधले बघितल्यात पुणे सोडून,
तर तुम्हाला हे जाणवेल की बाबा तिथला रेट आणि आपल्याकडचा जो हे आहे याच्यामध्ये भरपूर फरक आहे. आपल्याकडे या अशा आगींचं प्रमाण ऑलमोस्ट नगण्य आहे आणि दॅट इज अ क्रेडिट ऑफ अस की आपण ते रेग्युलरली त्याच्यावरती चेक ठेवतोय. एकदा फायर एनओसी एखाद्या संस्थेला मिळाली, रेसिडेन्शियलला, कमर्शियलला किंवा इंडस्ट्रीला मिळाली आणि जर ती काही कारणास्तव यंत्रणा बंद आढळली तर अशा संबंधित अधिकारी किंवा त्या व्यक्तींवर कुणाला जास्त जबाबदार धरलं जातं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर ती तिथे सिस्टीम नसेल आणि त्याला अप्रूव्हल दिलं असेल तर ती अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. परंतु सिस्टीम दिलेली आहे पण ती सिस्टीम चालू नाही. ती सिस्टीम चालू ठेवणं, ती सिस्टीम व्यवस्थित ऑपरेटिव्ह आहे की नाही त्याचं बघणं, त्याचं लायसन्स एजन्सीकडनं काम करून घेणं आणि त्याचा फॉर्म बी देणं ही त्या ओनर और ऑक्युपायरची कायद्याने जबाबदारी आहे. जर ते तसं नसेल तर तो जर समजा बिल्डर असेल किंवा ती सोसायटी असेल तर त्यांची ती जबाबदारी आहे. त्यांच्यावर काय कारवाई होणार? त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी 2 प्रकार आहेत. एक तर असं आहे की त्यांना आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगोदर तुमची सिस्टीम ही सिस्टीम चालू करा म्हणून कायदा तसं थोडासा कायदाचा जास्त विषय जो आहे ना हा प्रबोधनात्मक आहे किंवा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्या म्हणून आहे. डायरेक्ट एखाद्याला शिक्षा करा तर तुम्ही चुकला आहे म्हणजे तुम्हाला हे करा असं नाही आहे. अपेक्षित असं आहे की आम्ही तुम्हाला 120 दिवसाची मुदत दिली, हे 120 दिवसामध्ये तुम्ही ते सिस्टीम व्यवस्थित करा. किंवा जेवढं कधी कधी अधिकारी म्हणतो की पण ते 120 जाणून बुजून जर सिस्टम बंद पाडत असतील व त्याचं पालन सिस्टीम करत जाणून बुजून कोण सिस्टीम बंद पाडते? सिस्टीम ही जाणून बुजून काय केलं तर त्याकडे दुर्लक्ष केलं तर सिस्टीम बंद कोण पाडणार नाही. पण सिस्टीमकडे ती मेंटेन करायची नाही हा एक लोकांचा कारण काय मेंटेन करायची म्हणजे पैसे लागतात. मग तो सोसायटी म्हणते की आम्हाला तर आमच्याकडचं सोसायटीचा फंड एवढंच आहे, मग त्याच्यातून ते लायसन्स एजन्सीला पैसे कसे द्यायचे म्हणून ती सिस्टीम बंद नाही. पण ती सिस्टीम बंद कोण पाडत नाही का आपल्याकडे तेवढं तरी अजून कमीत कमी एवढं तर लोकांमध्ये ते अवेअरनेस आहे की ती सिस्टीम स्वतःहून कोण बंद पाडणार नाही. पण जी आहे सिस्टीम ती चालू आहे की नाही मी बघतच नाही. त्या केसमध्ये आतापर्यंत काही कारवाई झालेली आहे? आत्तापर्यंत सुदैवाने अशा पद्धतीने जर अशा पद्धतीमध्ये सिस्टीम जर आढळल्या की बंद आहेत तर आम्ही त्या सोसायटीला सांगतो आणि सुदैवाने असं आहे की सोसायटीला सांगितल्यावरती किंवा ते बिल्डरला सांगितल्यावरती डेव्हलपरला सांगितल्यावरती आम्हाला कारवाई करायची वेळ येतच नाही, त्या सिस्टीम्स लगेच चालू होतं. आता जी डिजिटलायझेशनची जी नवीन प्रणाली येते तर IoT चं. आयओटीचा आणि आता जे तुम्ही स्पष्टीकरण दिलं की सिस्टम जर बंद असेल तर आयओटी आणि ही सिस्टीम बंद आहे की चालू आहे हे आपल्याला कळणं सोयीस्कर होणार आहे का आयओटीमुळे? IoT हा सगळ्यात मेजर आत्ताचा आलेला सगळ्यात मोठा जो त्याचा पूर्वी आपल्या फायर ॲक्टमध्ये ती आपण प्रोव्हिजन करून घेतली होती पण आता हे NBCSमध्ये पण आलेलं आहे. या IoT बेसचा सगळ्यात मेजर ॲडव्हान्टेज असा होणार आहे की इन टाईम मॉनिटरिंग जे आहे ते होणार आहे. म्हणजे माझ्या वॉटर टँकमध्ये पाणी आहे की नाही, माझा पंप चालू झालेला आहे की नाही, माझ्या पंपाची बॅटरी चालू आहे की नाही, माझ्या पंपाची बॅटरी बंद पडली का, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या IoTमध्ये कळणार आहे. आणि ह्या ज्या होतील ह्याच्या IoT बेसमध्ये कसं आहे की संबंधित जो त्या बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे, चेअरमन आहे किंवा सोसायटीचे मेंबर आहेत यांना तो मेसेज जाणार आहे जे डेझिग्नेटेड नंबर असेल ते. इंडस्ट्री असेल किंवा एका दुसरी कुठली आस्थापना असेल तर त्याचे जे कोण रिस्पॉन्सिबल पर्सन असतील, सिक्युरिटीवाला असेल, मालक असेल किंवा आणखीन डायरेक्टर असेल, कोण सेफ्टीवाला असेल, त्यांना ते मेसेज जातील रेग्युलर किंवा तुमची सिस्टीम चालू आहे, बंद आहे काय. आणि मग मला हे कळणार आहे की माझी सिस्टीम बंद आहे तर मला त्याच्यामुळे काय होणार आहे ओव्हरऑल ह्या सिस्टीम्स चांगल्या पद्धतीने चालू राहतील. सिस्टीम दिलेली आहे ती सिस्टीम देणं व्हेरी इझी आहे, सिस्टीम मेंटेन करणं अवघड आहे. ते IoTच्या बेसमुळे ही सिस्टीम मेंटेन होईल. ह्याने शासनावरचा भारही कमी होईल आणि नागरिकांमध्ये जनजागृती सुद्धा होईल की आपली सिस्टीम खरंच काम करते की नाही करत आहे. पण एक असा प्रश्न होता सर की दरवर्षी आगीच्या घटना ज्या घडतात त्या मानवी निष्काळजीपणामुळे घडतात आहेत की नियमांच्या उल्लंघनामुळे घडतात आहेत? हे 2 प्रकारचे मुद्दे आहेत, म्हणजे एक निष्काळजीपणा आणि नियमाचं उल्लंघन. मग निष्काळजीपणा म्हणाल तर 101% निष्काळजीपणा जास्त आहे. कारण कसं आहे की मी जर बिल्डिंगमध्ये राहतोय, बिल्डिंगमध्ये रोज जिना उतरतो, जिना चालतो, मला बघतं तिथे दिसतं की मला ते तुटलेलं आहे. पण ती सिस्टीम माझ्या स्वतःसाठी आहे ही जोपर्यंत मला जाणीव होत नाही ना तोपर्यंत हे चालूच राहणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा आम्हाला मेजॉरिटी लागते पुणे शहरामध्ये लागणाऱ्या बऱ्याच जागी आहेत ना या कशामुळे लागत आहेत? कचऱ्याला लागत आहेत किंवा शॉर्ट सर्किटमुळे. शॉर्ट सर्किट कशामुळे होतं?
शॉर्ट सर्किटचं सगळ्यात मेजर कारण आहे की मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही ओव्हरलोड केल्यामुळे. तुम्ही जर समजा एकाच याच्यामध्ये तुमचा एक ठराविक लोड घेतला आहे आणि त्या लोडला तुम्ही लावून काय केलं आहे, तुम्ही त्याला AC पण बसवलं आहे, त्याला ओव्हन पण चालू केलं आहे आणि ती सिस्टीम किंवा त्याची जी काही वायरिंग जी आहे ती जुनी वायरिंग झालेली आहे. तर असा अचानक जर लोड आला तर तिथे कुठेतरी तो शॉर्ट सर्किट होतं. सर्किट शॉर्ट झालं की ती पेटतं आणि ते पेटल्यावरती जर माझ्याकडे ते पूर्ण लक्ष नसेल तर हे अशा परिस्थितीमध्ये आगीला निमंत्रण दिलं जातं. म्हणून मी बऱ्याच वेळा लोकांना सांगतो की शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगी ह्या निष्काळजीपणामुळे लागणाऱ्या आगीच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ओव्हरलोडेड करू नका. आपल्याकडे बऱ्याच वेळा असं असतं ना की ते 3 पिनमध्ये ना ते काही नाही मग 2 तारा टाकतात आणि माचीची काडी टाकतात आणि चालू करतात. तर डायरेक्टली अफेक्ट टू द शॉर्ट सर्किट. ह्या IoT सिस्टममुळे ज्या आता जुन्या बिल्डिंग आहेत तर त्यांच्यामध्ये ही सिस्टम अपग्रेड करणं कंपल्सरी असेल का, आणि जर करायचं नाही. असेल तर काही आर्थिक भार पडू शकतो का नाही. यामध्ये? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपला जो कायदा आहे हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी नाही. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी कायदा नसल्यामुळे कायदा काय म्हणतो की कायदा जेव्हा अस्तित्वात आला आहे, जेव्हा ही प्रोव्हिजन अस्तित्वात आली तेव्हापासून ते तुम्ही नवीन इमारतीसाठी करा. पण मी बऱ्याच लोकांना सांगतो की जे खास करून जे काही मॉल आहे, शॉपिंग मॉल आहेत, हॉटेल्स वगैरे, त्यांना सांगतो की कायदा हा एक आपलं काम करतो ठीक आहे, पण ही प्रॉपर्टी तर माझी आहे. इथे लोकांना हे जर मला करायचं आहे तर तुम्ही कायद्यामध्ये काय दिलं याचा विचार न करता तुम्ही त्या नवीन सिस्टीम ॲडॉप्ट करा. आणि बरेचसे काही हॉटेल्सवाले वगैरे आहेत, आम्ही तर पूर्वी आमच्याकडे किचन सेपरेशन सिस्टीम नव्हती. आता आम्ही लोकांना सांगतो, लोक ऐकतात. लोक जरी जुने हॉटेल्स असले तरी ते करत आहेत. सो लोकांना पण कोणालाच असं वाटतं की माझ्या इमारतीमध्ये आग लागावी. पण अवेअरनेस बरोबरच आहे ना, ॲटिट्यूड चेंज होणं गरजेचं आहे. ही जबाबदारी माझी नाही, हा जो ॲटिट्यूड आहे ना हा बदलायला पाहिजे. आणि अजून एक महत्त्वपूर्ण एक प्रश्न होता की फायर NOC प्रक्रिया जी आहे ही पूर्णपणे पारदर्शक ऑनलाईन करण्याबाबत आपला जो विचार चालू होता, तर कितपत ती आता सिस्टीम पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने चालू आहे का अजूनही ऑफलाईन पद्धतीने चाललेले आहेत? तर यामध्ये नागरिकांच्या तक्रारी यायला लागल्यात की भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. याच्याबद्दल काय सांगायचं? कसं आहे, पूर्वी असं लोक म्हणत होते की बाबा मला NOC हा शब्द इतकं बदनाम आहे ना, NOC म्हटलं ना की, पण तसं नाही आहे. NOC आता कसं मी तर PMRDचं एक उदाहरण देतो. PMRDमध्ये 100% ऑनलाईन आहे, 100% ऑनलाईन आहे. PMCमध्ये, पुणे महापालिकेमध्ये ऑनलाईनचा अर्थ असा आहे की तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करा. यू डोंट नीड टू कम टू अस. तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करा. ॲप्लिकेशन केलं तुमच्या ऑनलाईन स्क्रुटिनी होईल. ऑनलाईन स्क्रुटिनी दिलं की तुम्हाला चलन ऑनलाईन जाईल. चलन ऑनलाईन भरलं तर तुम्हाला NOC पण ऑनलाईन येईल. लोकांना शॉर्टकट मारायची सवय. ऑनलाईन केल्यावरती पण अरे मला तिथं पकडा, आम्हालाच ॲटिट्यूडनं आम्हाला बदलायचं नाही आहे. मग आणखीन मला ते NOC आहे, मग काय लागणार आहे का काय. मी लोकांना दरवेळेस होतो की तुम्ही हा फक्त लक्षात ठेवा की तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं, फक्त मात्र ज्या काही गोष्टी आहेत त्या त्रुटी मात्र ठेवू नका. प्रपोजलमध्ये त्रुटी ठेवू नका, तुमचं सगळं होईल. पुणे महापालिकेमध्ये जवळजवळ आपल्याकडे आपल्या 17पेक्षा जास्त सेवा ऑनलाईन आहेत. फक्त 2 सेवा ज्या आहेत त्या ऑफलाईन आहेत. त्याचं पण आम्ही आता साधारणतः पुढच्या 15 जुलैपर्यंत त्या पण ऑनलाईन होतील. त्याच्यामुळे 100% सेवा ऑनलाईन राहतील. 100%चा अर्थ असा की तुम्ही ॲप्लिकेशन केल्यापासून ते तुम्हाला डायरेक्ट ॲप्रुव्हल येईपर्यंत तुम्हाला कुठेच यायची गरज नाही. म्हणजे निश्चितच याचा फायदा नागरिकांना 100% होणार, 100% होणार. आणि शासनाचा भार सुद्धा याच्यामध्ये कमी होणार आहे. कसं आहे, फक्त त्याच्यामध्ये असं आहे की लोकांना ज्यावेळेस मी सांगतो की ह्या त्रुटी आहे, तुम्ही त्या त्रुटी कंप्लाय करा. आत्तापर्यंत कधी सवय झाली असते की नाही सर ते बघा ना जरा, आणि कम्युनिकेशन गॅप वाढत जातो. तो कम्युनिकेशन गॅप वाढू नये आणि ऑफिसरला पण एकाच प्रपोजलला 4-4 वेळा देण्यापेक्षा एक ऑफिसर बसला की तिथं तो सगळं काम करेल असं अपेक्षित आहे. देवेंद्र पोटफोडे यांनी मांडलेल्या या महत्त्वपूर्ण मुद्द्यांबाबत आपले मत काय आहे? आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या बातम्या, सखोल विश्लेषण आणि विशेष मुलाखतींसाठी पाहत रहा RA न्यूज. बातम्या, विश्लेषण आणि बरंच काही.